नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्ती मार्गावर एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते ती म्हणजे सेवा करा. सेवा ही खूप व्यापक गोष्ट आहे. सेवा म्हणजे फक्त स्वामींची सेवा नाही, तर सेवा म्हणजे कोणाचेही भले होईल असे कोणतेही काम करणे. एखाद्याला मदत करणे, दुःखात साथ देणे, योग्य मार्ग दाखवणे, प्रेमाने वागणे हे सगळे सेवाच आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की स्वामी भक्तांकडून सेवा का करून घेतात. अनेकांना असे वाटते की सेवा म्हणजे फक्त स्वामींची सेवा करणे. ही तर सेवा आहेच, पण स्वामींच्या शिकवणीमध्ये सेवा यापेक्षा खूप मोठी आहे. एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला मदत करणे, एखाद्याला योग्य सल्ला देणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे, घरात किंवा समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणे, लोकांना स्वामींचा मार्ग सांगणे ही सगळी सेवाच आहे. म्हणजेच जिथे स्वार्थ नाही आणि दुसऱ्याचे भले आहे तिथे सेवा आहे. सेवा आपले मन शुद्ध करते. स्वामींच्या मार्गामध्ये सेवा म्हणजे मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात, मत्सर, तक्रार, असंतोष, राग. पण जेव्हा माणूस सेवा करतो तेव्हा त्याचे लक्ष स्वतःपासून हटून दुसऱ्यांच्या भल्याकडे वळते. यामुळे नकारात्मक विचार कमी होतात, मन हलके होते आणि समाधान वाढते. म्हणूनच सेवा ही फक्त बाहेरची कृती नाही, तर आतून बदल घडवणारी साधनाच आहे. सेवा माणसाला नम्र बनवते. स्वामी भक्ताला सेवा करायला लावतात कारण सेवा केल्याने माणसाचा अहंकार कमी होतो. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा हळूहळू मनातील मीपणा कमी होऊ लागतो. आपल्याला समजते की आपण फक्त एक माध्यम आहोत आणि काम करणारे स्वामीच आहेत. सेवा आपल्या जीवनाला अर्थ देते. मी काय करत आहे, माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. जेव्हा माणूस फक्त स्वतःसाठी जगतो तेव्हा कधीकधी आयुष्य रिकामे वाटते. पण जेव्हा तो दुसऱ्यांसाठी काही करायला लागतो तेव्हा त्याला जाणवते की त्याच्या अस्तित्वाला अर्थ आहे. जसे की तुमच्या एका शब्दामुळे एखाद्याला धीर मिळाला, तुमच्या मदतीमुळे एखाद्याची समस्या सुटली, तुमच्यामुळे एखाद्याला स्वामींचा मार्ग समजला, अशा वेळेला मनात वेगळेच समाधान येते. असे समाधान पैसे देऊनही मिळत नाही. कधीकधी अशी परिस्थिती येते की एखाद्याला मदतीची गरज असते. अशा वेळेला स्वामी एखाद्या भक्ताला माध्यम बनवतात, कारण अनेकदा ते चांगले काम माणसांमार्फतच घडवून घेतात. कुणाला मदत करायची असेल, कुणाला धीर द्यायचा असेल किंवा एखाद्याला योग्य मार्ग दाखवायचा असेल तर स्वामी एखाद्या भक्ताला पुढे करतात. आपल्या शब्दांमुळे, कृतीमुळे किंवा साथीतून एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्या क्षणाला आपण काहीतरी मोठे करत आहोत असे समजू नये. खरे पाहिले तर आपण फक्त माध्यमच असतो, काम करणारे स्वामीच असतात. याशिवाय सेवेमुळे कर्मफेडही होते. आपण निस्वार्थपणे चांगले काम करतो, इतरांना मदत करतो, तेव्हा आपल्या पूर्वकर्मांचा भार हलका होतो. म्हणूनच स्वामी भक्ताकडून सेवा करून घेतात, जेणेकरून इतरांचेही भले होईल आणि भक्ताचेही मन शुद्ध होऊन कर्मफेड होईल. आपल्या पूर्वजन्मीची आणि या जन्मीची काही पाप पुण्ये आपल्या सोबत असतात. काही संकटे ही त्या कर्माचे फळ असतात. सेवा हे एक अशा प्रकारचे प्रायश्चित्त आहे जे आपल्या संचित कर्मांना भस्म करते. आपण केलेल्या सेवेमुळे आपल्यावर येणारी मोठी संकटे ही तीव्र होण्याऐवजी सौम्य होतात. थोडक्यात काय, तर सेवा ही आपल्यासाठी संरक्षक कवचासारखे काम करते. सेवा करून घेणे म्हणजे स्वामी आणि भक्त यांच्यामधील संवादच असतो. स्वामी आपल्याला कृतीतून काहीतरी सांगत असतात. ते थेट बोलत नाहीत, पण आपल्याला सेवा करण्याची संधी देतात. कुणाची मदत करायची वेळ येते, सेवा करण्याची संधी मिळते, म्हणजे जणू स्वामी सांगत असतात की हे कर, हे योग्य आहे. सेवेच्या माध्यमातून स्वामी आपल्याला योग्य वागणे, योग्य कृती शिकवतात. म्हणूनच सेवा ही स्वामी आणि भक्त यांच्यामधील एक शांत संवाद असतो. स्वामी अनेक वेळेला आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. काही वेळेला ते भक्ताला छोट्या छोट्या सेवा देतात. कधी मंदिर साफ करायला लावतात, कधी एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न द्यायला सांगतात, तर कधी एखाद्या गरजू माणसाची मदत करायला लावतात. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून स्वामी भक्ताची भावना पाहत असतात. काही भक्त सेवा करताना मनापासून आनंदाने करतात. त्यांना वाटते की स्वामींनी आपल्याला ही संधी दिलेली आहे. पण काही लोक सेवा करताना मनात तक्रार ठेवतात. त्यांना वाटते की आपण एवढे करतो पण आपल्याला काहीच मिळत नाही. अशा वेळेला स्वामी सेवेमधूनच त्या भक्ताला अजून समज देतात. आपण स्वामींकडे अनेक गोष्टी मागतो, पैसा, नोकरी, आरोग्य किंवा सुख. पण स्वामींना भक्ताकडून एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे श्रद्धा आणि समर्पण. सेवा ही त्या समर्पणाचीच खूण असते. जेव्हा भक्त स्वामींच्या नावाने सेवा करतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसायला लागतात.
त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतात, मनामध्ये धैर्य येते आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळते. हे सर्व स्वामींच्या कृपेने घडत असते. स्वामींची शिकवणच आहे की भक्ताने नेहमी चांगले कर्म करत राहावे. सेवा हे एक चांगले कर्म आहे. जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी काही करतो तेव्हा त्याचे पुण्य आपल्यालाच मिळते आणि हे पुण्य आपल्याला आयुष्यामध्ये अनेक संकटांपासून वाचवते. कधीकधी स्वामी एखाद्या भक्ताकडून खूप सेवा करून घेतात. त्यावेळी भक्ताला वाटते की माझ्याच वाट्याला इतके काय येते, पण त्यामागे स्वामींचा एक हेतू असतो. ते त्या भक्ताला अधिक मजबूत आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत बनवत असतात. म्हणूनच स्वामी सेवा करून घेतात, कारण त्या सेवेमुळे भक्ताचा आत्मिक विकास होतो. सेवा भक्ताला नम्र बनवते, त्याचे मन शुद्ध करते, अहंकार नष्ट करते आणि स्वामींच्या मार्गावर स्थिर ठेवते. स्वामी हे त्याच भक्तांकडून सेवा करून घेतात ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास आणि स्वामींवर प्रेम असते. ज्याला सेवा करण्याची संधी मिळते तो भक्त खूप भाग्यवान मानला जातो. पण स्वामी फक्त शांत आणि नम्र माणसालाच काम देतात असे नाही. कधीकधी ते अहंकारी किंवा हट्टी स्वभावाच्या माणसालाही सेवा देतात, कारण त्या सेवेमुळे त्याचा अहंकार कमी व्हावा आणि त्याला खरी जाणीव व्हावी, हा स्वामींचा हेतू असतो. सेवा ही प्रत्येकाला मिळणारी गोष्ट नसते. ती स्वामींची एक प्रकारची कृपा आणि विश्वास असतो. ज्या भक्तावर स्वामींची विशेष कृपा असते त्याला स्वामी सेवा करण्याची संधी देतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी भक्ताच्या कल्याणासाठी त्याच्याकडून सेवा करून घेतात, कारण त्या सेवेतून भक्ताचे जीवन बदलते, मन बदलते आणि तो स्वामींच्या कृपेला पात्र होतो. म्हणूनच जेव्हा कधी स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात तेव्हा ती ओझे समजू नका. ती स्वामींची कृपा आणि संधी समजा, कारण प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. जे भाग्यवान असतात त्यांच्याकडूनच स्वामी सेवा करून घेतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी एखाद्या भक्ताकडून सेवा का करून घेतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.